सुंदरांना पण धावता येईल. कुंडली सर्व दिंडी प्रमुख आणि पालखी प्रमुखांच्या व वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमातून सोलापूर शहरामध्ये 2012 सालापासून सुरू झालेला आहे. हे सगळंच्या सगळं श्रेय मी दिंडी प्रमुख आणि पालखी प्रमुख यांना देतो, कारण त्यांनी इतकं मोठं या ठिकाणी परिश्रम घेऊन योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून आषाढी वारीच्या धर्तीवर माघी वारीचा सोहळा आपण सुरू करतोय. आषाढी वारीला जे रिंगण असतं ते पाहिलेले महाराज इथं उपस्थित आहेत. आदरणीय ढोराळकर महाराज, त्यांची ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात रथाच्या पाठीमागं दिंडी असते, ते स्वतः महाराज इथं उपस्थित आहेत. त्यांच्या समोर हा रिंगण सोहळा केला जातोय. आम्ही थोडा यात बदल करतोय की समाजाच्या आत्ताच्या प्रवाहाला धरून आम्ही श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, माऊली 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 माऊली, अरे ते पडला, माऊली 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 माऊली, कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. थांबा 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 थांबा, नाना इथं उभं करा. फॉर्म भरून द्यायला सांगितलं. सगळ्यांनी फॉर्म भरले आणि त्यांना लेआउट सापडला नाही. एका कारणासाठी सगळ्या दिंडी प्रमुखांना माघारी पाठवलं आणि त्यांना आज बोलवलं. आज सुद्धा त्यांना वही सापडली नाही म्हणून प्लॉट वाटप झाले नाहीत. दिंडी सोडून रस्त्यातनं ही सगळी मंडळी प्लॉट घ्यायला तिथं जातात. वास्तविक पाहता हा जो वाळवंटामध्ये आम्ही आमचे मंडप मारून तिथं संस्कृती सांभाळत होतो. वाळवंटामध्ये हॉटेल सुद्धा असतात आणि वारकरी मंडप सुद्धा असतात. वारकरी मंडपाला जे लाईट कनेक्शन असतं तेच हॉटेल. 2009 सालाला प्रस्थानाला प्रारंभ झालेला आहे आणि 2012 सालामध्ये आपण रिंगण सोहळा सर्व दिंडी प्रमुख तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, पालखी प्रमुख आणि वारकरी मंडळ पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा सोहळा सुरू केलेला आहे. आम्हाला दरवर्षी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये मंडप मारून उतरण्याची व्यवस्था आतापर्यंत होती, परंतु मध्ये स्वच्छतेचं कारण आलं आणि वाळवंटातले मंडप बंद झाले आणि 65 एकर आम्हाला देण्यात आलं. परंतु 65 एकरसाठी वारकऱ्यांना खूप त्रास होतोय, प्रशासनाचा खूप त्रास आहे आणि प्रत्येक 3 महिन्याला हा त्रास आम्हाला होतोय. आता 65 एकरचं वाटप करणार म्हणून काल सर्व दिंडी प्रमुखांना बोलवून घेतलं. महाराष्ट्रातल्या सर्व दिंडी प्रमुखांना तिथं प्लॉट वाटप करून
फॉर्म भरण्यासाठी बोलावून घेतलं, परंतु प्लॉट वाटप केले नाही. मध्ये जातोय समाजाला एक संस्काराची दिशा देण्यासाठी आम्ही पंढरपूरमध्ये जातोय. आम्हाला सहकार्य झाल्या वारकऱ्यांना आम्ही कौतुकही करतो आणि त्रास झाला तर त्याचा निषेधही करायला कमी करत नाही.